पालकांनो नमस्कार। निफाड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे आणि खरं तर शाळा सुटलेली आहे। तर वाडी वस्त्यावरून मळ्याखळ्यातून अनेक विद्यार्थी शाळेत येत असतात। या विद्यार्थ्यांची काळजी म्हणून हा व्हिडिओ आहे, कारण केवळ माझ्या शाळेत नाही तर अशा अनेक शाळा आहेत, त्या शाळांमध्ये सुद्धा मळ्यातून वाडी वस्त्यांवरून मुलं येत असतील तर पालकांनी दक्षता घ्यायची आहे। आपल्या मुलांना व्यवस्थित शाळेत सोडायचं आहे आणि शाळेत घेऊन जायचं आहे। बांधावरून जाताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे। तर काय काळजी घ्यायची आहे मॅडम, त्याबद्दल सांगू। नक्कीच तुम्ही जेव्हा शाळेत येता आणि जाता त्यावेळेस दोन्ही वेळेस तुम्हाला घोळक्याने यायचंय, म्हणजे समूहाने जायचं आहे। तुमचे पालक तुमच्यासोबत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे। आणि रात्रीच्या वेळेस सुद्धा जर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज पडली किंवा बाहेर जाणे अपरिहार्य असेल तर त्यावेळेस तुम्ही अगदी घोळक्याने जाणं शक्य असेल तर तसं जा, किंवा मग तुमच्या हातामध्ये टॉर्च असू द्या, कारण टॉर्चच्या उजेडामध्ये साधारण बिबट्या पळून जात असतो। टॉर्चच्या प्रकाशामध्ये बिबट्या सहज म्हणजे शक्यतो येतच नाही, तर ही काळजी घ्यायची आहे। आणि हल्ली बिबट्यांचं प्रमाण सगळीकडे वाढलं आहे, शक्य असेल तर रात्री घराबाहेर निघायचं नाही, ही सगळ्यात मोठी काळजी। कारण काल अजून एक घटना घडली आहे की रस्त्याने जाताना सुद्धा काही जे पालक होते त्यांच्यावरती बिबट्याने हल्ला केलेला आहे, ते जखमी झाले त्यामध्ये। आणि म्हणून ही सूचना द्यावीशी वाटली, कारण बऱ्याच पालकांचा फोन होता की सर आपण एक सूचना लोकांसाठी नक्की द्या। तर त्यासाठीच हा छोटासा प्रयत्न होता। या गोष्टीसाठी आता आपल्याला एक पाऊल टाकायचं आहे। धन्यवाद।